कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे। या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करा, आशीर्वाद द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेळाभावी नावं घेत नाही, थंडी अभावी नावं घेत नाही, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी, यावेळची निवडणूक जरा वेगळी आहे। प्रत्येक वेळी आपल्याला सवय, आपण मतदान केंद्रामध्ये गेलो की एक बटन दाबतो आणि बाहेर येतो, परंतु त्यावेळी तुम्ही मतदान केंद्रात जाल त्यावेळी तुम्हाला 4 बटणं दाबायची आहेत, 4 मतदान करायचं आहे, 4 जणांना निवडून आणायचं आहे। पॅनल पद्धतीनं पहिल्यांदा मतदान होतंय। 2 ठिकाणी कमळ, 2 ठिकाणी धनुष्यबाण। सोपं आहे ना? फार इकडे तिकडे नाव वाचत बसत बघायचं नाही, भानगडीत पडायचं नाही। कमळ, धनुष्यबाण, पहिलं बटन दाबायचं, कसलं दाबणार, दुसरं, तिसरं, चौथं, झालं ट्रेनिंग तुमचं, काय बाकी चर्चा करायची आवश्यकता नाही। तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहात, प्रभाग क्रमांक 9 चे नागरिक, कारण ही सगळी माणसं चारीचे चारी ही कामसू माणसं आहेत, म्हणजे काम करणारे। ती तुम्हाला मत द्या मग मी काम करतो हे सांगायला आलेलेच नाहीत, तिने काम भरभरून केलेत, भरभरून तुमच्या सुखादुःखात सहभागी आहेत, तुमच्या आडी अडचणीला उभे राहिलेले आहेत, विकास कामं करोडो रुपयाची केलेली आहेत। गेले 5 वर्ष महापालिकेत सत्ता नव्हती, त्याच्यापूर्वी हे नगरसेवक होते सारंग देशमुख, परंतु थांबलेले नाहीत। म्हणजे निधी कसा खेचून आणायचा, लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या, लोकांच्या प्रश्नाला धावून कसं जायचं हे जाणणारे आहेत सगळे चारीच्या चारी, आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहे। मी म्हटलं की तर बाबा सभा घ्यायची गरज काय, एवढं मजबूत पॅनल, किरणनं म्हणला नाही सभा व्हायलाच पाहिजे साहेब इथं जरा तुमची, म्हणून मग आता सभा झाली। परंतु मी एवढ्यासाठी भाग्यवान आहे म्हटलं की तुम्हाला बाकी ठिकाणी आम्हाला लोकांना उमेदवारांची ओळख करून द्यावी लागते की अमुक आहे तमुक आहे, परंतु ते 4ही उमेदवार तुमच्या माहितीचे आहेत, काम करणारे लोक आहेत। तुमच्या समोर 2 पर्याय आहेत मतदान करत असताना, एकीकडे आम्ही महायुतीचे सगळे लोक आणि समोर काँग्रेस, ज्याचा उल्लेख आता सारंगधर देशमुख साहेबांनी केला की काँग्रेसची सत्ता महापालिकेवर 15 वर्ष होती, ते सुद्धा त्यामध्ये सहभागी होते, परंतु ते समाधानी नव्हते। कसल्याही प्रश्नाची नेत्यांकडे काही म्हणजे कसली संकल्पना घेऊन गेलं तर त्याची उकल व्हायची नाही, आणि म्हणून कंटाळून त्यांनी त्यांची साथ सोडली आणि ते आज शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। आणि गेल्या गेल्या त्यांनी बघा जवळजवळ 20-22 कोटी रुपये 1 वर्षाच्या आत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या उपनगरांमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे। आता काल परवा काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला, म्हणजे सूर्य आणि चंद्र सोडून सगळंच ते देतो म्हणतात तुम्हाला। आता या आंतरराष्ट्रीय दर्जाचं मी स्टेडियम बांधून देतो, ठिकठिकाणी मोठमोठे अद्ययावत दवाखाने बांधून देतो, महापालिकेच्या सगळ्या शाळा स्मार्ट शाळा करतो, महिलांसाठी आम्ही शौचालय बांधतो, मुलांसाठी सगळी क्रीडांगणं डेव्हलप करतो, सगळी उद्यानं अद्ययावत करतो। मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 15 वर्ष त्यांना कोणी अडवलं होतं का? 15 वर्षात तुम्ही का नाही केलं? 15 वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे। आज शौचालय बनवतो म्हणून सांगतात, याचं कारण काय? अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी एकही पब्लिक टॉयलेट नाही आहे। 15 वर्षात जर हे पब्लिक टॉयलेट बांधू शकत नसतील तर 1000 कोटीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम हे कसे बांधणार? एवढं तरी आपण समजून घेतलं पाहिजे का नाही? आणि मग अशा फसव्या घोषणा करायच्या, राहुल गांधींसारखंच आहे यांचं पण काम। राहुल गांधी तसंच करतात। काल ते केएमटीच्या बसमध्ये गेले, काल सतेज पाटील माजी पालकमंत्री केएमटी, का सामान्य माणसाचे प्रश्न मला जाणून घ्यायचे म्हणजे केएमटी मध्ये। ते राहुल गांधी बी गेलते बघा परवा, बिहारच्या निवडणुकीच्या आधी एका नाल्यात उडी मारली त्यांनी, म्हणजे त्यांना वाटलं ती गंगा आहे, तर ती गंगा नव्हती, नाला होता, त्यांनी त्यात उडी मारली, स्टंट करायचं हो। काय झालं बिहारमध्ये? सुपडा साफ। 248 मध्ये 5 आमदार निवडून आले काँग्रेस, तसं इथं बी होणार आहे, सुपडा साफ। स्टंट करतात, नुसते इव्हेंट करतात लोक। लोक आता सुज्ञ झाले, जागरूक झालेले आहेत, लोकांना कळतंय कोण विकास करू शकतो, विकास कोण करू शकतो, काय अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकाकडनं? बाबा चांगले रस्ते असावेत, गटर असावे, ड्रेनेज असावं, स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं, एखादा दवाखाना महापालिकेचा असावा, एखादं ग्राउंड असावं मुलांना खेळायला, एखादं उद्यान असावं ज्येष्ठ नागरिकांसाठी, साध्या साध्या आपल्या अपेक्षा आहेत। पण ह्याला निधी लागतो ना,
हे सगळं करायला निधी लागेल का नाही? निधी कोण देऊ शकतं? निधी आमदार देऊ शकतात, निधी खासदार देऊ शकतात, मंत्री देऊ शकतात, मुख्यमंत्री देऊ शकतात, प्रधानमंत्री देऊ शकतात. ज्यांचा या जिल्ह्यामध्ये एकही विधानसभेत आमदार नाही, ज्यांचं राज्यात सरकार नाही, ज्यांचे मंत्री नाहीत, हे कसे निधी देऊ शकणार? परंतु तरी सुद्धा ते सांगतायत की आम्हीच कामं करतो, आम्हीच विकास आणू शकतो. आणि म्हणून आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. राहुल गांधी सारखंच आहे. राहुल गांधी सुद्धा बघा, लोकसभेच्या वेळेस तुमच्या लक्षात असेल, एका भाषणात म्हणले की सत्ता माझ्याकडे द्या, मेरे हात में सत्ता दे दीजिए, चुटकी में गरीबी हटाऊंगा म्हटलं. लक्षात आहे? अशी गरीबी हटते का हो? मोदीजी गेले 10 वर्ष अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं देशातल्या नागरिकांची गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न करतायत. गेले 5 वर्ष झालं देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जाते, मोफत. आणि पुढचे 5 वर्ष दिलं जाणार आहे. या 80 करोड लोकांना मोफत रेशन. अख्ख्या जगात अशी कुठे योजना नाही. घरकुलं देत आहेत, शौचालय देत आहेत, गॅस देत आहेत, सगळ्या प्रकारच्या अनुदान. दिव्यांगांसाठी पेन्शन आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन आहे, अपंग लोकांसाठी आहे, विधवा महिलांसाठी आहे, परित्यक्ता महिलांसाठी आहे. अनेक योजना आहेत, शेकडो योजना आहेत. आणि सगळ्या योजना कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार न होता. पूर्वी तुमच्या लक्षात आहे का बघा, काँग्रेसचे पंतप्रधान होते राजीव गांधीजी. स्वर्गीय राजीव गांधीजींनी जाहीर भाषणात लाल किल्ल्यामध्ये एकदा सांगितलं होतं की मी दिल्लीवरनं 100 रुपये पाठवतो, त्यावेळी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 15 रुपये पोचतात, 85 रुपये कुठे जातात मला माहित नाही. स्वतः काँग्रेसचे पंतप्रधान असताना बोलले होते. आज तसं होत नाही. 11 वाजता बटन दाबले की 11:15 वाजता आपल्या बँकेच्या खात्यावर पैसे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता खात्यावर येतात. कुठल्याही वशिला लागत नाही, आमदार खासदाराकडे जायला लागत नाही, कलेक्टरकडे जायला लागत नाही. किती महत्वाकांक्षी योजना आहे. या अशा अनेक योजना देऊन आज हे सरकार आपल्या ठिकाणी काम करते. कोल्हापूर शहरासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं देशामध्ये चौफेर विकास सुरू आहे त्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये सुद्धा विकास सुरू आहे. तुम्ही बघा, देशामध्ये अनेक ठिकाणी फ्लायओव्हर चालू आहेत, ब्रिजेस बनत आहेत, डॅम होत आहेत, विमानतळ होत आहेत, रेल्वे स्टेशन होत आहेत. जगातले सर्वोत्कृष्ट आपल्या देशामध्ये असलं पाहिजे या कल्पनेतून प्रधानमंत्री महोदय काम करतात. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर दिल्लीमध्ये आहे. पूर्वी ऑपेरा हाऊस होतं ऑस्ट्रेलियाचं, आता भारतामध्ये आहे. भारत मंडपम त्याचं नाव आहे. जगातला सगळ्यात मोठा उंचीवर असणारा रेल्वे ब्रिज चिनाब ब्रिज आमच्या काश्मीरमध्ये आहे. जगातल्या सगळ्यात मोठा डोंगरामध्ये असणारा टनेल काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये आमच्याकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा समुद्र सेतू अटल सेतू आमच्याकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा आमच्या गुजरातमध्ये. म्हणजे जगातलं सर्वोत्कृष्ट आमच्याकडे असलं पाहिजे या कल्पनेतून प्रधानमंत्री मोदी काम करतायत. आज देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत. तुम्ही बघा, त्यातला महाराष्ट्रात होत आहेत, कोल्हापुरात होत आहेत. सातारा कागलचा रस्ता 6 लेन काम चालू आहे. संकेश्वर बांद्याचं 4 लेनचं कॉन्क्रीटचं काम चालू आहे. कोल्हापूर नागपूरचं काम चालू आहे. विमानतळ आपलं कोल्हापूरचं 15 वर्ष बंद होतं. सारंग देशमुखना आठवत असेल, 15 वर्ष विमानतळ बंद होतं. हे सतेज पाटील प्रत्येक वेळी सांगायचे की 22 तारखेला विमान उडणार, मंगळवारी विमान उतरणार. हे 100 तारखा झाल्या त्यांच्या, ते काय झालं नाही. आम्ही चालू केलं. मोदींच्या उडान योजनेतनं 276 कोटी आले. आज सुसज्ज असं देशातल्या टॉप 5 मध्ये आमच्या कोल्हापूरच्या विमानतळाचं नाव आलेलं आहे. देशातल्या टॉप 5 विमानतळामध्ये एवढं सुंदर देखणं आणि कार्यान्वित असणार. रेल्वे स्टेशनला निधी आला, फ्लायओव्हर होत आहेत रस्त्यामध्ये. आता तावडे हॉटेल ते शिवाजी पूल 7 किलोमीटरचा फ्लायओव्हर होणार आहे. शहराच्या बाहेर शिरोलीपासून उसगाव पर्यंत आता मोठा फ्लायओव्हर होणार आहे. बास्केट ब्रिज त्याच्यावर होणार आहे. 1040 कोटी त्याच्यासाठी लागणार आहे. मोठं शासकीय CPR सारखं हॉस्पिटल सारखं एक शेंडा पार्कमध्ये 1100 बेडचं हॉस्पिटल व्हायला लागलंय. त्यामध्ये 250 बेडचं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. आयुष्यमान म्हणजे आयुर्वेद हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे. सर्किट बेंच आला. सर्किट बेंचसाठी आपण 40 वर्ष लढाई करतो. 40 वर्ष आंदोलन, मोर्चे काढले, केसेस झाले, जाळपोळ झाले, कधी काँग्रेसला पाना फुटला नाही. महायुतीच्या आमच्या सरकारनं कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच दिलं. हजारो लाखो लोकांची व्यवस्था. तुम्ही बघा, नाही तर मुंबईला जायचा खर्च किती होत होता. प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च आज कोल्हापूरमध्ये झाला. आणि नुसतं एवढंच नाही, याच्याबरोबर आणखी 10-15 नवीन कार्यालय कोल्हापुरामध्ये येणार आहेत. कमिशनरेट ऑफिस येणार आहे पोलीसचं, इन्कम टॅक्स ऑफिस येणार, सेल टॅक्स ऑफिस येणार, सर्व्हिस टॅक्स ऑफिस येणार. हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. या सगळ्या संधी आता उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूरमध्ये खूप आता विस्तार व्हायला लागलेला आहे. महालक्ष्मीला प्रत्येक तुम्ही रविवारी बघताय, शनिवार रविवारी पेपरला बातमी असते.
1.5 लाख भाविक आले, 2 लाख भाविक आले, 3 लाख पर्यटक आले, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख लोक सांभाळण्याची क्षमता आमच्या कोल्हापूरमध्ये आहे का? तेवढे रस्ते आमचे मोठे आहेत का? 5-25 हजार गाड्या येतात, त्याच्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे का? टॉयलेटची व्यवस्था आहे का? या लोकांना आले तर रेस्टॉरंटची व्यवस्था आहे का? लॉजिंगची व्यवस्था आहे का? हे सगळा एक मोठा प्लॅन करण्याची गरज आहे. आणि या सगळ्या विकासाच्या ब्लूप्रिंट घेऊन एक रोडमॅप तयार करून आम्ही सगळी मंडळी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. या शहराचा विस्तार झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, शहराचं नावलौकिक झालं पाहिजे, कोल्हापूर देशामधलं एक अग्रगण्य शहर झालं पाहिजे, स्मार्ट सिटीमध्ये आमचा समावेश झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही या निवडणुकीमध्ये उभारलेलो आहे. मी आपल्याला नम्र विनंती करतो की महायुतीनं ज्या काही आपल्या काही संकल्पना विकासा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रण घेतलेला आहे. तो प्रण पूर्ण करण्यासाठी आपण सगळे चारी उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण